विरोधकांनी आरोप केलेल्या ठिकाणच्या मतदार यादीतील घोळ तपासा अहवाल सादर करा। सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। मतदार यादीत घोळ, भाजपच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षांची पालकमंत्र्यांकडे तक्रार। तर मतदार यादीत 7000 नावांची पुनरावृत्ती, 3000 मृतकांची नावं, विजयराज शिंदे यांचा गंभीर आरोप। गंगापूर विधानसभा मतदारसंघात 36,000 बोगस मतदार, राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण निवडणूक आयोगावर आरोप। बीडमधील ओबीसी मोर्चात वडेट्टीवार यांची जुनी क्लिप दाखवत भुजबळांचा निशाणा, तर भाजपनं फेक नेरेटिव्ह फॅक्टरीतील नेत्याला पुढे केलं, टार्गेट करण्यासाठी भुजबळांना माझ्यावर सोडलं, वडेट्टीवारांचा आरोप। मी वडेट्टीवारांना कशाला टार्गेट करू, वडेट्टीवारच सारखी आपली भूमिका बदलत आहेत म्हणून आम्ही जाब विचारतोय, भुजबळांचं प्रत्युत्तर। विखे आला आणि महाराष्ट्रात विखार पसरवला, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भुजबळांची टीका। तर जरांगेच्या वारंवार भेटी घेणारा विखे नाही सोडणार नाही, भुजबळांचा इशारा। आमच्या डीएनए मध्ये ओबीसी, मुख्यमंत्र्यांकडून आधीच स्पष्ट, भुजबळांना भेटून समजावून सांगणार, दिवाळीनंतर ओबीसी नेत्यांसोबत चर्चा करणार, विखे पाटलांची प्रतिक्रिया। भुजबळांचं चुकलं, वडेट्टीवारांना बोलावून समजावू शकले असते, ओबीसी व्यक्तीची प्रतिमा मलिन करणं अयोग्य आहे, बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। तर कोण तायवाडे असं म्हणत भुजबळांनी बोलणं टाळलं। जरांगे बिंडोक माणूस, हाकेंची जरांगेंवर टीका, जीआर न्यायालयात रद्द होईल, लक्ष्मण हाकेंचा दावा। ठाकरे बंधूंची युती पक्की, ज्यांना सोबत यायचं आहे त्यांचं स्वागत, महाविकास आघाडी विधानसभा आणि लोकसभेसाठीच राऊतांचं वक्तव्य। राज आणि उद्धव ठाकरेंचा लढा मराठी माणसासाठी नाही तर खुर्चीसाठी, त्यांचा संघर्ष महाराष्ट्राचा नाही, संघर्ष खुर्चीचा आहे, नवनाथ बन यांची टीका। ठाण्यात आम्ही आणि मनसे सत्तेत येणार, 2 ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या करणार, ठाण्यात आम्ही 75 जागा जिंकू, संजय राऊतांचा दावा। राऊत बोलतात, नेहमी त्याच्या उलटच होतं, राऊतांच्या भोंग्यामुळे त्यांच्या जागा कमी होणार, संजय केळकर यांच्यासह प्रताप सरनाईकांचा राऊतांवर पलटवार। जळगावच्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात महायुतीत मिठाचा खडा, शिवसेनेच्या नाऱ्यानंतर भाजपकडून देखील आता स्वबळाचा नारा। पाऊस आणि विहिरी तुडुंब भरल्यानं राज्यात यंदा रब्बीचं क्षेत्र 67 लाख हेक्टरवर जाणार, शेतकऱ्यांनी बियाणे खतांची चिंता करू नका, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन। निवडणुकीत उभे राहा, तुमच्यासाठी बँका खाली करून टाकू, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं वक्तव्य। तर हास्य कल्लोळ होताच बाबासाहेब पाटलांनी केली आहे सारवासारव। उद्या गोरेगावमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ड्रायफ्रुट्सची मोठी मागणी, नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत ड्रायफ्रुट्समध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ, अन्न आणि औषध प्रशासनाकडून वेसर्स अंबिका कंपनी सील। दिवाळीत नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद, कांदा विक्रीसाठी रांगा, आवक वाढल्यानं कांद्याचे दर कोसळले, दिवाळीच्या तोंडावर कांदा उत्पादकांसोबतच व्यापारी वर्गात नाराजी। विठ्ठल मंदिरातील बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून मसाल्याचं किटमध्ये चिकन मसाल्याचा समावेश, मंदिर समितीनं बीव्हीजी कंपनीला नोटीस बजावली। पुढील 2 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज, पावसाची शक्यता असताना सांताक्रूजमधील तापमान 37 अंश सेल्सिअसवर। नांदेडच्या चेनापूर तांडामध्ये 70 ते 75 जणांना पाण्यातून विषबाधा, विहिरीतील पाणी पिल्यानं विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती, पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवणार। सोन्याच्या दरात 5,000 तर चांदीच्या दरात 25,000ची घट, सोन्याचे दर प्रतितोळा 1,31,000 तर चांदीचे दर 1,70,000 किलोवर। मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, बेल्जियममधील कोर्टाकडून मेहुल चोक्सीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मान्यता। पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू, अफगाणिस्तानची पाकिस्तान श्रीलंकेसोबतच्या T20 मालिकेतून माघार।